शनिवार 21 जून 1986. अयोध्या हिंदू जागरणाच्या राजधानीत. राजधानीतून प्रवास चालू आहे. भारताच्या राजधानीतून मुस्लिम मानसाच्या राजधानीत. संपलेल्या या मागच्या 1.25 दिवसात अलीगढहून निघून लखनौ करून अयोध्येत पोचलो आहे. अयोध्येला या प्रकरणातलं नाव द्यायचं झालं तर हिंदू जागरणाची राजधानी, म्हणजे मुस्लिम मानसाच्या राजधानीकडून हिंदू जागरणाच्या राजधानीकडे उत्तर प्रदेशच्या राजधानी मार्गे असा प्रवास झाला. भौगोलिकदृष्ट्या लखनौच्या 2 विरुद्ध दिशांना अलीगढ आणि अयोध्या आहेत. उत्तर प्रदेशच्या राजधानीला या 2 परस्पर विरुद्ध राजधान्या परस्पर विरुद्ध दिशांनी खेचतायत. ती खिचातानी उत्तर प्रदेशच्या विधान भवनाला आत्ताच तडे पाडून राहिले. यातून जो निर्णय लागेल त्याचा परिणाम भारताच्या राजधानीवर होणार आहे. अलीगढहून निघताना या खिचातानीच्या संघर्षाच्या सीमारेषा रेखाटल्या गेलेल्या दिसायला सुरुवात झाली होती. प्रचलित परिस्थितीवरचे समन्वय साधायची ऐतिहासिक संधी विरुद्ध पुढच्या लढाईचं रणांगण असे 2 दृष्टिकोन आणि त्यांच्या जबाबादाखल भाष्यकारात येऊन पोचलेली हिंदू लाट, कुणी गोविंद घ्या कुणी गोपाळ घ्या सारखं आपापल्या मगदुराप्रमाणेच वेगवेगळे पंडित विश्लेषणाच्या रंगीत दुपट्यात गुंडाळून या घडामोडीला कोणी बॅकलॅश घ्या कोणी पुनरुत्थान घ्या असं एकमेकांकडे देत आहेत. ते आठवतच प्रवासात अगदी साध्या प्रसंगांच्या सुट्ट्या तुकड्यांशी खेळू पाहत होतो. काचनळीत जमा झालेल्या बांगड्यांच्या तुकड्यांसारखे हे प्रसंग. कोणत्याच एका आकृतिबंधापाशी ते जुळत नव्हते, तरीही चित्रातून टळत नव्हते. पहिला तुकडा, अलीगडमध्ये ज्यांच्याशी गप्पा मारल्या असे एक आंतरधर्मीय जोडपं. पती मुस्लिम, पत्नी हिंदू, दोघंही आपापला धर्म पाळतायत. त्यांच्या एका मुलाचं नाव शिरीष, मुलीचं नाव शेहनाज. दुसरा तुकडा पुण्यातल्या एका मित्राच्या घरच्या मोलकरणीनं जोडलेला. ती मुसलमान आहे. ईदच्या दिवशी तिच्या लहान मुलाने येऊन सांगितलं, आज आई येऊ शकणार नाही. का? तर तो म्हणाला, आज आमची दिवाळी आहे. तसंच सौ गफूर शेखनी माझ्या दुसऱ्या एका मित्राला सांगितलेलं की ईदच्या दिवशी आमची लोक सारसबागेत जाऊन वशाट खातात, आता त्याला बंदी केली आहे. तर आमच्यातले काही जण चिडलेत, पण बरोबरच आहे, काही झालं तरी ती देवाची जागा आहे, तिचा मान राखायला हवा. मग सौ केंगेंनी ओळख करून दिलेली रामायण कथेवर सुंदर प्रवचन करणारी साबिरा. गिरीशच्या म्हणण्यानुसार लपून छपून त्याचं मुखपत्र हयात वाचणाऱ्या परदानशीन स्त्रिया आणि सरतेशेवटी नेहरूंनी अलीगडच्या एका पदवीदान समारंभात विद्यार्थ्यांना विचारलेले प्रश्न. भारताला तुम्ही आपला देश मानता का? भारतीय इतिहास, भारतीय परंपरा तुम्हाला आपली वाटते का? असे हे तुकडे किंवा रेखाटलेली रांगोळी. कोणत्याच रेषेनं न जोडलेली, तरीही रांगोळीचा भाग असलेले, रांगोळीची शोभा आणि अर्थ वाढवणारे ठिपके. असाच एक ठिपका ठाकूर इक्बाल सिंगनं उमटवून दिला. ठरल्याप्रमाणे गोमती एक्सप्रेसने फक्त 2च तास उशीर आणलं. भारताच्या काही भागात गाड्या वेळेवर पोचल्या तर संबंधित अधिकाऱ्यावर कोर्ट मार्शल करण्यात येतं. म्हणून उगीच कार्यक्षमतेचा काळीमा न लागावा यासाठी गोमतीनं बापड्या समजूतदारपणे 2 तास उशिरा लखनौचा फलाट पकडला. आता यात रेल्वे खात्याचा काय दोष की मध्यरात्रीचा सुमार होता. हॉटेल लॉजेस हाऊसफुल्ल होती आणि उष्णतेची भट्टी पेटलेली होती. अर्थात कशाही परिस्थितीशी माणसं जुळवून घेतातच, एकमेकांना धरून राहतात. तसा मी ठाकूर इक्बाल सिंगना धरून कैसर बागेतल्या लॉज म्हणवणाऱ्या एका खुराड्यात पोचलो. जगाच्या कल्याणासाठी लॉजवाल्यांच्या विभूती हात जोडून हजर. 4 भिंतींनी बंद केलेल्या एका कोठडीला डबल रूम म्हणायचं. त्यात आत्ता मोडतो की मग अशी कुरकुर करत असलेल्या लाकडी वस्तूला पलंग म्हणायचं. खरं म्हणजे जागा नाहीच, पण मध्यरात्री दारी आलेल्या अतिथीला माघारी पाठवायचं नसतं असं म्हणणाऱ्या लॉज स्वामीला 50 रुपये इदम न मम म्हणून द्यायचे. फॅन बंद, नळ आहेत पण पाणी नाही, ट्यूबलाईट काळा प्रकाश देते. माझी सगळी चिडचिड ठाकूर इक्बाल सिंग करुणापूर्ण नजरेनं पाहून सांगतात, हे असंच चालायचं. आपण किती आदळआपट करणार आहे, या परिस्थितीशी जुळवून घ्यायला हवं. तर हे ठाकूर इक्बाल सिंग कबूल करायला हवं की नाव कागदावर लिहिल्यावर
डोळ्यासमोर जे शोलेतल्या इन्स्पेक्टरचं चित्र उभं राहतं, त्याच्या कुठे जवळपासही हे नाहीत. गोल चेहऱ्याचा, गोल पोटाचा, सरासरी भारतीयांच्या उंचीचा, धोतर बंडी टोपीतला एक सरासरी भारतीय. सामान्य सामान्य की काय म्हणतात तो हा माणूस. मोरादाबाद जिल्ह्यातल्या एका गावचा छोटा शेतकरी. शेतीतला तोटा तो नेहमी जमीन मोजणी खात्यातल्या एका टेबलामागे खरडेगाशी करून भरून काढतो आणि ओठ घट्ट मिटून आहे या परिस्थितीशी जुळवून घेत जगतो. एकाच रात्री भेटलेला हा रूम पार्टनर ठाकूर मला एका हिंदी गाण्याची आठवण करून देत होता. ये जो पब्लिक है ये सब जानती है. त्यांनीच बरोबर बांधून आणलेल्या फडक्यातले पराठे आणि लोणचं खाता खाता या ठाकूरांचे मिटलेले ओठ उघडले आणि मग फुटून बाहेर वाहत आला तो धबधबा सामान्य माणसाच्या असंतोषाचा आणि व्यावहारिक सुज्ञतेचा. मोरादाबादच्या सुप्रसिद्ध दंगलीच्या वेळी ते तिथे हजर होते. अगदी ईदगाहच्या शेजारी शिंप्याच्या दुकानात बसलेले होते. ईदगाहमध्ये डुक्कर कोणी सोडलं, का सोडलं, आज दंगल होणार आहे सगळं त्यांना माहीत होतं. त्यामुळंच आपले घरवाले त्यांनी दुसऱ्या गावी पाठवून दिले होते. मग ही दंगल सुरू कशी झाली याचा चक्षुर्वयी सत्यम वृत्तांत त्यांनी पेश केला. तो सांगताना स्थानिक आणि राष्ट्रीय पातळीवरच्या भल्या भल्या नेत्यांचा ते तुच्छपणे उल्लेख करत होते. लोकशाही प्रक्रियांच्या यशस्वीतेसाठी एक पूर्व आवश्यकता मानली जाते, त्याला राज्यशास्त्राची परिभाषिक संज्ञा डिमिस्टिफिकेशन ऑफ पॉलिटिकल लीडर्स अशी आहे. राजकीय नेत्यांभोवतीचे जे ग्लॅमरचे, गूढतेचे पडदे फाडून निघालेले इथे साक्षात दिसत होतं. महिला विधेयक चूक आहे. मुसलमानांची मतं मिळवायला बनवलंय. मी गावचा अनुभव सांगतो की मुस्लिम स्त्रिया त्यामुळे परेशान आहेत. त्यांची मतं राजीव सरकारला मिळणार नाहीत. विरोधी पक्षांविषयी सुद्धा ते तितक्याच तुच्छतेने बोलत होते. त्यामुळे निष्पक्षतेची खात्री बाळगावी. असं कसं म्हणून विचारलं तर ते म्हणाले, विश्वास ठेवावी अशी पार्टी, असा नेता दिसत नाही. बोलता बोलता शेतकरी संघटनेची त्यांना माहिती आहे का असं विचारलं तर हो म्हणाले. म्हणाले, एक दिन वह देशभर में तूफान मचा देगा. राम जन्मभूमी के बारे में झमेला काय आहे पत्ता नाही. पण राम जन्मभूमीचा मसला लवकरात लवकर सुटायला हवा, नाहीतर परिस्थिती फार खराब होईल. त्यांच्या राहत्या खेडेगावापर्यंत हिंदू मुस्लिम तणाव निर्माण झाला आहे. ठाकूर इक्बाल सिंगना वाटतं, राम जन्मभूमी जितक्या लवकर हिंदूंकडे सोपवली जाईल तितक्या लवकर परिस्थिती निवळेल. पण राजकारण्यांनाच ती निवळायला नको आहे. त्यांना समाजात फूट पाडून आपली सत्ता टिकवायची आहे. ध्रुपद आळवावं तसं फिरून फिरून ते सब पॉलिटिक्स है या ओळीवर येत होते. यातला राजकारण शब्द ते एखाद्या गलिच्छ अर्वाच्य शब्द वापरावा तसा उच्चारत होते. समर्थांनी हरिकथा निरूपणा पाठोपाठ ज्याला दुसरे ते स्थान दिलं किंवा गांधीजींनी ज्याला मोक्ष साधन मानलं ते माध्यम राजकारण या स्तराला येऊन पोचलंय. सब पॉलिटिक्स आहे. झुरळ किंवा पाल झटकल्यासारखं कोणत्याही घडामोडीचं एक रामबाण विश्लेषण सब पॉलिटिक्स आहे. बस अब और ज्यादा क्या कहना भाई साहब. पुढे त्यांच्याशी बोलताना आणि लखनौतली सकाळ उजाडलेली पाहताना विषयाचा फोकस बदलल्याचं ध्यानात आलं. मुस्लिम महिला विधेयक, मुस्लिम नागरी कायदा, त्याचं संहितीकरण, अल्पसंख्याक अस्मिता, बाबरी मशीद या सर्वाला मुस्लिम केंद्री फोकस असं एक सोयीस्कर शीर्षक देता येईल. अलीगडमधल्या कामाबाबत हा फोकस सरकून आता हिंदू केंद्री होत चालला होता. म्हणजे अल्पसंख्याक मूलतत्ववाद, हिंदू जागरण किंवा पुनरुत्थान, राष्ट्रवाद, समान नागरी कायदा, राम जन्मभूमी इत्यादी इत्यादी परवलीच्या शब्दांचं संकलित नाव. हे संकलित नाव वापरून डॉक्टर हर्ष नारायण यांनी मुलाखत सुरू केली. म्हणजे मुलाखत देणं नाही, घेणं. आधी माझा बायोडेटा विचारला, चहा कॉफीपैकी काय आवडेल विचारलं, मी सरबत सांगितलं, तर त्यांनी आत एक जास्तीचं जेवण तयार करायला सांगितलं. बराच वेळ वेगवेगळ्या बाजूंनी हा माणूस बोलण्याच्या लायकीचा आहे की नाही असं आजमावून पाहिल्यावर त्यांनी बहुधा होकारार्थी निर्णय घेतला असावा. आता म्हणाले, एक शेवटचा प्रश्न. तुम्ही प्रवास करताय, भेटीगाठी, मुलाखती घेताय, तुम्हाला काय वाटतं, हिंदू जागरण नावाची काही गोष्ट खरंच घडते आहे का? हाच प्रश्न तुम्हाला विचारायला मी आलोय, असा मी टप्पा टाकला आणि मग एक डेटा दिला. पुढच्या 2 दिवसात आखण्याच्या रांगोळीचे हे ठिपके.
मीनाक्षीपुरम धर्मांतर 1981. त्याची देशभर उमटलेली प्रतिक्रिया. ती संघटित करून संघ परिवारातल्या संस्थांनी सर्वत्र जनजागरणाचा केलेला प्रयत्न. 20व्या शतकाच्या 9व्या दशकात हिंदू जागरण नावाच्या गोष्टीची ही पहिली पदचिन्ह. त्यापूर्वी ही चिन्ह पृष्ठभागाच्या खाली आकार घेत असावीत, कारण हिंदू संघटन, हिंदुत्व विचार याचा जन्म काही 1981तला नव्हे. 81 नंतर या बाबी एक राजकीय शक्ती म्हणून घडू पाहताना दिसतात. देशाच्या वेगवेगळ्या भागातला फुटीरतावाद, ईशान्य भारतातला, काश्मीरमधला, पंजाबमधला वाढता अल्पसंख्याक मूलतत्ववाद या प्रत्येक घटकाने हिंदू प्रतिक्रियेला खतपाणी घातलं. या प्रतिक्रियेचं बॅकलॅश, मूलतत्ववाद, पुनरुज्जीवनवाद, जागरण यातलं कोणतं नामाभिधान वापरायचं याची चर्चा सावकाश मांडू, कारण त्या प्रत्येकाशी निगडीत असा अर्थ वेगवेगळा आहे. तूर्त सोयीसाठी हिंदू जागरण हे शब्द आधाराला घेऊ. 1981-82चे एकात्मता यज्ञ, विविध हिंदू संगमम, धर्मसंसद, मेळे, शिबिरं, धर्माचार्य संमेलनं, इंदिराजींची हत्या, त्यानंतरच्या निवडणुकीचं हिंदू व्होट असं विश्लेषण, या मालिकेतली सर्वात ताजी वर्तमान घडामोड म्हणजे राम जन्मभूमी मुक्ती यज्ञ. इति हिंदू जागरणाचा डेटा. हा पूर्ण व्याप्तीचा नाही, पण चर्चेच्या सोयीचा आहे. नंतरचे काही क्षण शांत गेले. डॉक्टर हर्ष नारायण विचारात पडले होते. त्यांना मांडायच्या असलेल्या मुद्द्यांची ते जुळवाजुळव करतायत, पडताळून पाहतायत असं लक्षात येत होतं. त्यांची जी माहिती मिळाली होती त्या प्रतिमेला सुसंगत अशी ही बाब होती, म्हणून मी बडबड केली नाही. डॉक्टर हर्ष नारायण संस्कृत आणि अरेबिक भाषांचे पंडित, लखनौ विद्यापीठातले इस्लाम या विषयाचे सन्माननीय पाहुणे व्याख्याते. इस्लामचा इतिहास आणि तत्वज्ञान हे त्यांच्या व्यासंगाचे विषय. मुस्लिम महिला विधेयकाचा कच्चा आराखडा तयार होत होता तेव्हा सरकारने अलीगडच्या प्राध्यापक वर्गाची मतं मागवली होती. तेव्हा अलीगड विद्यापीठाच्या स्टाफ असोसिएशननं याविषयीचं मार्गदर्शन करायला डॉक्टर हर्ष नारायणना पाचारण केलं होतं. त्यांची 5 व्याख्यानांची मालिका योजली होती. शरीयतच्या दृष्टिकोनातून सुद्धा मुस्लिम महिला विधेयक इस्लाममध्ये बसत नाही असं त्यांचं मत होतं. त्यावरून असं दिसतं की अलीगड मुस्लिम विद्यापीठात त्यांची मतं ग्राह्य मानली गेली नाहीत. पण ती मतं कोणी खोडूनही काढू शकलं नव्हतं असं अलीगडमधले प्राध्यापकच म्हणाले होते. शुजात उल्ला खाननी त्यांच्या मतांशी सहमती दर्शवली होती. समोरच्या दिवाणावर ते पाय पसरून बसले होते, त्याऐवजी सावरून पाय जमिनीवर टेकून बसले. याचा अर्थ ते आता शब्दाकृती रेखाटणार. ही जी काही प्रक्रिया आहे तिला हिंदू जागरण म्हणता येईल का? थोडा पॉज, परत पुढची रेष. विविध घटनांना दिलेली प्रतिक्रिया एवढाच हिंदू जागरणाचा अर्थ आहे का? प्रतिक्रियेतून येते, तिला जागृती म्हणायची का? आता वाक्यांमधले पॉज कमी झाले आणि ओघ सुरू झाला. ते म्हणाले, नोव्हेंबर 1985तल्या उडुपीच्या धर्मसंसदेला मी हजर होतो. तिथले ठराव सगळे ठीक, अस्पृश्यता निर्मूलन, हुंडाबळी, शुद्धीकरण वगैरे, पण प्रत्यक्षात कृती काय करा त्याची योजना नाही. हिंदूंनो एक व्हा, ठीक आहे, मग पुढे काय करा? घरोघरी भगवे ध्वज लावा, लावले. पोपचा निषेध करा, केला, पण याला जागरण म्हणणार का? समाजाच्या मूलभूत समस्यांना हात घालायला हवा, त्यावर कार्यक्रम द्यायला हवा, जनतेची चळवळ उभी करायला हवी, तर ते विधायक अर्थाचं जागरण. निषेधात्मक, प्रतिक्रियात्मक पद्धतीने घडवलेलं समाज संघटन टिकाऊ असणार नाही. आर्थिक प्रश्न खरे मूलभूत प्रश्न आहेत. हिंदू जागरणाचा प्रवाह गरिबी, संपत्तीचं विषम वाटप या प्रश्नांच्या उत्तराकडे व्हायला लागला तर ते हिंदू जागरण. प्रत्येकच मुलाखतीत, चर्चेत, संवादात असा एक क्षण आल्याचं मला जाणवलंय की जिथून पुढे चर्चा करणं हा व्यर्थ शब्दांचा एक वायफळ व्यायाम असतो. संवादातला सर्वात बोधाचा तो क्षण असतो. त्या एका क्षणामध्ये पूर्ण आशय साठवलेला असतो आणि चर्चा करणाऱ्या दोघांना एकमेक पूर्ण असे समजून जातात. डॉक्टर हर्ष नारायण यांच्या मुलाखतीतला हा तो क्षण. मग या क्षणानंतर पुष्कळ वेळ गप्पा चालू राहिल्या त्या बाप लेकासारख्या. त्यांच्या घराच्या ज्या खोलीत बसलो होतो त्या खोलीला भिंती नव्हत्याच, शिस्तीनं रचून ठेवलेली पुस्तकं होती. त्यात इस्लाम, हिंदुत्व, मार्क्सवाद
गुण्यागोविंदाने नांदत होते. आर्थिक प्रश्नांचं मूलभूत महत्त्व डॉक्टर हर्ष नारायणना का उमगलं होतं याचं उत्तर तिथे मिळत होतं. त्यांनी सांगितलं की त्यांचे कित्येक मित्र विचारतात, तू हिंदू, तुला काय करायचंय इस्लामचा एवढा अभ्यास करून? त्यांच्या शंकेला उत्तर देता देता तोंडाला फेस येतो म्हणाले. चर्चेतल्या प्रत्येक मुद्द्याला कोणत्या ना कोणत्या संस्कृत वचनाचा संस्कृतमध्ये दाखला देणारे डॉक्टर इस्लामचा अर्थ सांगताना अरेबिकचा वापरही तितक्याच लीलया करत होते. इसवी सन 622 म्हणजे महम्मदाचं मक्केहून मदिनेला पलायन, हिजरतचं वर्ष. इथपासून ते 1986 पर्यंतच्या काळावर त्यांनी मला संचार करवून आणलं. कुराण ही दैवी वाणी, त्यामुळेच त्यात बदल संभवत नाही. या मुद्द्यावर त्यांनी संमतीचं टिकमार्क उमटवलं. कुराणाच्या व्यावहारिक अंमलबजावणीच्या संदर्भात भाष्यकारांच्या मुख्य 4 शाखा: अबू हनीफाची हनफी शाखा, इमाम शफीची शफई शाखा, इमाम मलिकची मलिकी शाखा आणि इमाम अहमद बिन हंबलची हंबलीज. 9व्या शतकाच्या आसपास हे 4 भाष्यकार मुजतहिद झाले. याशिवाय सुयुती आणि इब्न तैबिया हेही मुजतहिदपणावर हक्क सांगतात, पण तो मान्य केला जात नाही. 4 भाष्यांमध्ये मतभेदाच्या जागा फार थोड्या, काही दुय्यम आहेत. उदाहरणार्थ, इस्लामिक जगतात गैर इस्लामिक जनतेवर जिझिया कर लावावा की नाही अशा विषयी. मूलभूत मुस्लिम कायद्याविषयी मतभेद नाही. शिया आणि सुन्नी यात सुद्धा मुस्लिम कायद्याविषयी मूलभूत मतभेद नाही. शिया सुन्नी भेद धार्मिकपेक्षा राजकीय स्वरूपाचा आहे. मोहम्मद पैगंबराची पत्नी आयेशा आणि अली यांच्या भांडणातून शिया सुन्नी वाद उद्भवला. मुस्लिम कायद्याचे मूलाधार 4: कुराण, सुन्ना उर्फ हदीस म्हणजे पैगंबर साहेबांच्या वचनांचा संग्रह, इजमा म्हणजे न्यायदान करणाऱ्या न्यायाधीशांचं मतैक्य आणि कयास म्हणजे पूर्वाधार किंवा अंदाज. कुराणमधल्या पंक्तींचं 2 गटात वर्गीकरण केलं जातं. मुहकमात म्हणजे ज्यात ऐहिक जीवन आणि त्याचे नियम याविषयी ईश्वराच्या आज्ञा नोंदवलेल्या आहेत अशा पंक्ती, आणि मुतशाबिहात म्हणजे पारलौकिक जगाशी संबंधित. संख्येनं आणि आशयाच्या दृष्टीनं मुहकमात पंक्ती जास्त महत्त्वाच्या आहेत. मुस्लिम पर्सनल लॉ त्यातून घडतो. इस्लामची जीवन पद्धती, शरीयत, धार्मिक आहे, सेक्युलर नाही. एकूण मिळून काय तर सैद्धांतिकदृष्ट्या इस्लाममध्ये अंतर्गत सुधारणेला वाव नाही. व्यवहारतः मात्र सुधारणा, बदल घडत आले आहेत. उदाहरणार्थ, कुराणमध्ये नोंदवलेली हराम आणि हलाल म्हणजे अनुक्रमे मुसलमान व्यक्तीनं काय करू नये आणि काय करावं ही यादी प्रत्यक्षात सतत बदलत आलेली आहे. सुफी संप्रदाय ही इस्लाममधली सुधारणावादी चळवळ. आज ती नाहीशी झाली आहे. आधुनिक काळात अहमदिया आणि बहाई हे पंथ सुधारणावादी, पण त्यांचं शिरकाण चालू आहे. पाकिस्तानसह जगातल्या मुस्लिम देशांमध्ये आधुनिक काळात मुस्लिम कायद्यात अनेक बदल झालेले आहेत. भारतातला मुसलमान समाज मात्र सुधारणेला, बदलाला विरोध करतो. कारण अल्पसंख्याक असल्यामुळे सुधारणा केली तर आपली अस्मिता नष्ट होईल असं त्याला वाटतं. गरिबीचं प्राबल्य आणि शिक्षणाचा अभाव यामुळं अजूनही समाजावर पुराणमतवादी धर्मांध मुल्ला मौलवींचं प्रभुत्व आहे. राजकीय सोयीसाठी सगळेच पक्ष मुस्लिम अनुनयाची नीती स्वीकारतात. मुस्लिम महिला विधेयक हे अशा सर्व घटकातून जन्मलेलं अपत्य आहे. ही सगळीच बाब मुस्लिम समाजाच्या हिताला बाधक आहे. हर्ष नारायणजी पूर्वग्रहरहित पद्धतीनं इस्लामविषयी बोलत होते आणि अभिनिवेशरहित सहजतेनं मी हिंदुत्वनिष्ठ आहे असं सांगत होते. राम जन्मभूमी हा इशू बाह्यता तरी मला महत्त्वाचा वाटत नाही. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ या देशात काही घडवेल हा माझा विश्वास कमी होत चाललाय असे सपासप घाव घालत होते. साधा सुती पायजमा आणि बुशर्ट घालून बसलेला हा वयोवृद्ध, तपोवृद्ध, ज्ञानवृद्ध पंडित जेवता जेवता म्हणाला, व्यासंग आणि संघटना यातून देश मोठा होईल अशी श्रद्धा बाळगून आम्ही जीवन व्यतीत केलं. स्वातंत्र्य चळवळीत भागही घेतला. आज देश तर असा काही मोठा झालेला दिसत नाही, पण आम्ही एक वारसा मागे ठेवतो. तो घेऊन तुम्ही काही घडवू शकताय का बघा. 60 पार केलेल्या एखाद्याच पितृतुल्य व्यक्तीचं असं बोलणं हा जरठ म्हाताऱ्याने मारलेला पीळ वाटत नाही. ती एखादीच व्यक्ती म्हणजे डॉक्टर हर्ष नारायण. लखनौत योजलेली ही दुसरी मुलाखत.
उत्तर प्रदेशचे निवृत्त डायरेक्टर जनरल ऑफ पोलीस, तेच विश्व हिंदू परिषद उत्तर प्रदेशचे उपाध्यक्ष आहेत डॉक्टर शिरीषचंद्र दीक्षित. यांच्या मुलाखतीचं सेटिंग डिट्टो शुजाअतुल्ला खानांच्या मुलाखतीसारखं. सोफा, फोन, टीव्ही, डायनिंग टेबल, लिनोलियम कार्पेट वगैरे. फक्त भिंतीवर मक्केच्या मशिदीऐवजी राम आणि निळ्या गूढ ओंकारात जडवलेलं स्वस्तिक, क्रूस, चांदतारा. राम जन्मभूमी इशू म्हटल्या त्यांनी हिरिरीनी बाजू मांडली. म्हणाले, इसवी सन 1528 मध्ये बाबरांनी राम जन्मभूमीवर उभं असलेलं मंदिर पाडून मशीद उभी केली. राम जन्मभूमीच्या जागेचं, अयोध्येचं वर्णन पुराणांमध्ये आहे. यावरून हे दिसतं की तीच जागा राम जन्मभूमी म्हणून ओळखली जात असे. तिथे सम्राट विक्रमादित्याने भव्य मंदिर उभं केलं होतं. बाबरानेच ते पाडून मशीद उभी केली असे उल्लेख संस्कृत, पर्शियन, इंग्लिश साधनांमध्ये सापडतात. 1528 पासून आजपर्यंत एकूण 76 वेळा राम जन्मभूमी मुक्त करण्याचे प्रयत्न झाले. गुरु गोविंद सिंगांनी सुद्धा राम जन्मभूमी मुक्त करायचा प्रयत्न केला होता. या प्रयत्नांमध्ये आजपर्यंत एकूण 3 लाख हिंदूंनी बलिदान केलं आहे. पुन्हा पुन्हा ही जागा मुक्त केली गेली आणि पुन्हा पुन्हा मुसलमानांनी ती तोडली, फोडली. औरंगजेबानेही इथं हल्ला करून विध्वंस केला आणि बाबरी मशिदीचा बराचसा भाग पुन्हा बांधला असे पुरावे आहेत. आता आपला देश स्वतंत्र झालाय. सक्तीनं विध्वंस करून तिथे उभी असलेली मशीद तशीच का राहू दिली जावी याला काही कारण नाही. म्हणून आमची, हिंदू समाजाची आता मागणी आहे की त्या जागेचा ताबा परत हिंदूंकडे दिला जावा. सुती सुरवार कुर्त्यातला हा वृद्ध नव्हे परिपक्व चेहरा निवृत्त पोलीस महाअधीक्षकाचा वाटत नव्हता. विश्व हिंदू परिषदेच्या उपाध्यक्षाचा मात्र वाटत होता. त्यांचं बसणं, हातांची हालचाल, संस्कृत प्रचूर शब्दांचा वापर, हिंदू हा शब्द उच्चारतानाचा आवेश या सर्वात चेहऱ्याची रूपरेखा खुलून दिसत होती. एक पहिलं वाक्य बोलल्यानंतर मला बराच वेळ बोलावं लागलं नाही. प्रश्न विचारता आला नाही, इतकं त्यांचं बोलणं सलग चालू होतं. त्यामुळे अधिकच नेमकं सांगायचं तर यह अंदाज, यह चेहरा प्राध्यापकाचा होता. पुष्कळ इकडे तिकडे विषयांतर करत हा संवाद चालू होता. तो नोंदवताना मला सारांश लेखनाचं कारकुनी कौशल्य पणाला लावावं लागतंय. अर्थात या बोलण्यात न विचारताच अनेक प्रश्नांची उत्तरे येत होती. ते सांगत राहिले, खरं तर 1949 मध्येच हा प्रश्न सुटायला हवा होता. 22-23 डिसेंबरच्या रात्री त्यावेळच्या बाबरी मशिदीत भगवानजी प्रकट झाले. तेव्हाच ही जागा हिंदूंच्या ताब्यात द्यायला हवी होती. पण मुसलमानांनी तेव्हाही गजब केला. म्हणून शासनाने ती जागा ताब्यात घेतली आणि जिथे रामचंद्रजी प्रकट झाले होते त्या जागेला कुलूप लावलं. पण त्यावेळी तिथे हिंदूंना दर्शन, पूजा अर्चा करायची परवानगी देण्यात आली. 1961 अखेरीस, म्हणजे या घटनेला 12 वर्ष पूर्ण होण्याच्या 3 दिवस आधी याविरुद्ध मुस्लिमांनी कोर्टात धाव घेतली होती. पण ते हारले. पुढं ते प्रकरण हायकोर्टात गेलं. तेव्हाही राम जन्मभूमी हिंदूंच्या ताब्यात मिळाली नाही. कारण काँग्रेस सरकारचं मुस्लिम अनुनयाचं धोरण आणि हिंदू असंघटित होते. त्यांना एक व्यासपीठ उपलब्ध नव्हतं. आता विश्व हिंदू परिषदेच्या रूपात ते व्यासपीठही आहे आणि त्याभोवती हिंदू संघटितही होत आहेत. 1949 नंतर त्या जागेला कुलूप लावून ठेवायला कोणतंच कायदेशीर कारण नव्हतं. यावर बोट ठेवून विश्व हिंदू परिषदेने कुलूप उघडलं जायची मागणी केली. 1 मे 1983 पंतप्रधानांकडे काशी, मथुरा आणि अयोध्या इथे हिंदूंच्या धर्मस्थानांवर बळजबरीनं उभ्या असलेल्या मशिदी सन्मानपूर्वक हिंदू समाजाला परत केल्या जाव्यात याविषयी मागणीपत्र पाठवलं. 5 जुलै 83 गृहखात्याचं उत्तर आलं की ही 3ही ठिकाणं उत्तर प्रदेशमध्ये असल्यामुळे पुढील कारवाईसाठी हे मागणीपत्र उत्तर प्रदेश सरकारकडे पाठवतो आहोत. नंतर जनतेची चळवळ उभी करायला आम्ही राम जन्मभूमी मुक्ती यज्ञ समिती स्थापन केली. 7 ऑक्टोबर 84 शरयूच्या तीरावर निदान लाखभर तरी हिंदूंनी 3ही धर्मस्थानं मुक्त करायचा संकल्प केला. 8 ऑक्टोबरपासून अयोध्या लखनौ रथयात्रा सुरू झाली. 130 किलोमीटर प्रवास करून 14 ऑक्टोबरला ही यात्रा 20,000 भक्तगणांसह लखनौत पोचली. लखनौत बेगम हजरत महल पार्कमध्ये सभा झाली. तीत उपस्थित 6 लाखांच्या समुदायानं हात वर करून
आणि ओंकार ध्वनीची गर्जना करून मुक्तियज्ञाचा संकल्प सोडला. 15 ऑक्टोबरपासून हीच रथयात्रा दिल्लीकडे निघाली. जनतेचा वाढता प्रतिसाद घेत हीच यात्रा दिल्लीजवळ पोचली असतानाच इंदिराजींची दुर्दैवी हत्या झाली. या परिस्थितीचा विचार करून आम्ही आंदोलन स्थगित ठेवलं. नंतर निवडणुका आल्या. आमचं हे आंदोलन शुद्ध धार्मिक स्वरूपाचं आहे. त्याची राजकारणाशी गल्लत होऊ नये म्हणून निवडणूक काळातही आंदोलन स्थगितच ठेवण्यात आलं. त्याऐवजी सरकारला तार, पत्र, स्वाक्षऱ्याद्वारा आमची मागणी कळवायची मोहीम हातात घेतली. नंतर उडुपीचं धर्माचार्य संमेलन झालं. राम जन्मभूमी संबंधी फैजाबाद कोर्टात महंत रामचंद्रदास परमहंस यांनी दाखल केलेली केस चालू होतीच. आम्ही उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री, पंतप्रधान यांची भेट घेऊन मागणी त्यांच्या कानावर घातली. सरकारी अधिकारी, निवृत्त न्यायाधीश अशा तज्ज्ञ व्यक्तींनीही हे मान्य केलं की कायदेशीरदृष्ट्या पाहता राम जन्मभूमी हिंदूंना खुली करायला हवी. पुष्कळ काळ सरकारने तिकडे दुर्लक्ष केलं. अखेर आम्ही इशारा दिला की येत्या म्हणजे 1986च्या रामनवमी पूर्वी कुलूप उघडलं गेलं नाही तर ताला खोलो आंदोलन ताला तोडोमध्ये बदलण्यात येईल. सरकारने अटक करायची धमकी दिली. आम्ही विचारलं कोणत्या कलमाखाली, कारण मुळात तिथला तालाच बेकायदेशीर आहे. काय ते सरकार समजलं. शेवटी 1 फेब्रुवारीला फैजाबाद कोर्टाने निकाल दिला, कुलूप उघडा. बौद्धिक पुढे चालू. कुलूप निघालं, पण अर्धा विजय आहे. आमचं काम अजून संपलेलं नाही. अजून त्या जागेचा ताबा शासनाकडे आहे. त्या जागेवर निमलष्करी दलांचा पहारा आहे. ही गोष्ट सहन होण्याजोगी नाही. मूळ ठरावानुसार आमची मागणी आहे की या जागेचा ताबा वाराणसीचे जगद्गुरू स्वामी रामानंदाचार्य यांच्याकडे सोपवला जावा आणि संपूर्ण भारताचं एक सांस्कृतिक केंद्र ठरेल असा भव्य प्रकल्प तिथे उभा करण्यात यावा. या मागण्यांसाठी मुख्यतः युवकांचा सहभाग असावा म्हणून बजरंग दल उभं केलं जाते. ओघ अजून बराच काळ चालू राहण्याची चिन्ह होती. पटापट नोट्सच्या शेजारी समासात प्रश्न नोंदवत होतो. ते प्रश्न फार वाढायला लागले. तसंच चालू राहिलं तर एखादा प्रश्न निसटून जाईल म्हणून हे माहिती असून की बोलणाऱ्याला मध्येच अडवलेलं आवडत नाही, बोलण्याच्या मूडमध्ये असलेल्यांना तर नाहीच नाही, आणि हेही माहिती असून की हिंदीत चालू असलेल्या चर्चेत इंग्लिश शब्द वापरत नाहीत. मी एक्सक्यूज मी पण करून 2 मुद्दे पुढे सरकवले. 1 फेब्रुवारीला कुलूप उघडल्यानंतर त्या जागेच्या मालकीविषयी 4-5 गटांमध्ये वाद झाला होता. तो काय आणि या सांस्कृतिक केंद्राची नेमकी योजना काय आहे? मध्येच अडवल्यावर दीक्षितांनी डोळे मिटून घेतले. प्रश्न संपल्यावर काही क्षण तसेच ठेवले. हा जागेचा मालकीविषयीचा वाद हेतुताच उभा करण्यात आला होता. मुक्तियज्ञ बदनाम करावा आणि ऐक्य फोडावं असा डाव त्यामागे होता. शिवाय ताबा ज्याच्याकडे जाईल त्याला बसल्या जागी भरपूर आमदनी होणार आहे. त्यामुळे मालकी आपल्याकडे यावी यासाठी काही कीर्तनी जथे, आखाडे आणि सरकारने तिथे नेमलेला पुजारी पुढे सरसावले. हालाकी यातल्या कुणीही यापूर्वी राम जन्मभूमी मुक्त करण्यासाठी प्रयत्न केलेले नाहीत. मग पुढे होऊन राम जन्मभूमी मुक्तियज्ञ समितीनं सर्वांमध्ये एकमत घडवून आणलं. आता रामानंदाचार्यांकडे ही जागा सोपवावी याबाबत कुणाचंही दुमत नाही. या मागणीसाठी जनतेत जागृती घडावी म्हणून आम्ही योजलेले 7 राम जानकी रथ उत्तर प्रदेश, बिहारमध्ये यात्रा करत होते. आता सरकारने त्यावर बंदी आणली. ते रथ होते तिथेच रोखून धरण्यात आलेत. या देशाचं हे दुर्दैव आहे की एकीकडे सरकारी खर्चाने पोपचं स्वागत होतं आणि दुसरीकडे बहुसंख्याक जनतेचं श्रद्धास्थान असलेल्या राम जानकीचे रथ सरकारकडून अडवले जातात. सांस्कृतिक केंद्राच्या प्रश्नाची पुनरुक्ती केली. एका बाबीनं पुण्यापासून अंमळ सतावलेलंच होतं. पुण्यात विश्व हिंदू परिषदेच्या कार्यालयातून मिळालेल्या पत्रकांमध्ये 25 करोड की भव्य योजना का संकल्प किया जा रहा है असा उल्लेख होता. पुण्याच्या कार्यालयानं त्या पत्रकाचा मराठी अनुवाद प्रसिद्ध केला होता. त्यामुळे काही ज्येष्ठांकडे मी विचारणा केली तेव्हा हसून त्यांनी भव्य योजना, त्यावर विचार चालू आहे असं कोड्यात टाकणारं उत्तर दिलं होतं. प्रश्नांचा शोध घेण्याच्या माझ्या क्षमतेची कसोटी लागावी आणि अखेर माझा विकास व्हावा असा उदात्त हेतू या उत्तरांमागे असणार. मग विश्व हिंदू परिषदेच्या दिल्ली कार्यालयातही याच उत्तराचा हिंदी अनुवाद ऐकायला मिळाला. तिथे मी समजावून घ्यायचा प्रयत्न केला की नेमकी योजना अजून ठरलेली नाही तर 25 करोडचा अंदाज कसा ठरवला. एक साधं निर्मळ उत्तर आलं, योजना भव्य असावी म्हणून.
साधारणपणे 25 करोड असं म्हणतो. आज सकाळी लखनौच्या कार्यालयातही असंच तिथल्या कार्यालय मंत्र्यांनी मला हा निधी उभा करण्याचं काम यशस्वीरित्या चालू आहे असा दिलासा दिला. मग मात्र मला नेमकी योजना न मांडताच एस्टिमेट देण्याच्या आणि जनतेकडून निधी गोळा करण्याच्या उद्योजकतेबद्दल आदर वाटायला लागला. दीक्षितांकडून तो द्विगुणित व्हावा अशी अपेक्षा नव्हती. त्यांनी आत्तापर्यंत दिलेल्या सविस्तर उत्तरांमुळे ही अपेक्षा निर्माण झाली होती. थँक गॉड अपेक्षाभंग झाला नाही. ते म्हणाले, नुसती एक जागा यांच्याकडून त्यांच्या ताब्यात जाणं इतका क्षुद्र हेतू आमच्या यज्ञाचा नाही. हिंदू समाजाचं श्रद्धास्थान असलेली ही जागा जागृत क्रियाशील सांस्कृतिक केंद्र बनावं यासाठी हा भव्य प्रकल्प हाती घ्यायचा आहे. मध्यवर्ती विशाल मंदिराभोवती सर्व पंथोपपंथांच्या श्रद्धास्थानांची स्थापना, संस्कृतच्या अभ्यासाचं केंद्र, भारतीय आणि विविध जागतिक संस्कृतींचा अभ्यास करणारी इन्स्टिट्यूट, हिंदू धर्मातल्या शास्त्रीय संकल्पनांचा शोध घेणारी प्रयोगशाळा, प्राचीन ग्रंथांचं संग्रहालय, योगासन वर्ग, भव्य प्रेक्षागार, गोसंवर्धन केंद्र अशा विविध अंगोपांगांद्वारा एक मानव विकास केंद्र उभं करायचं आहे किंवा एक सांस्कृतिक युनिव्हर्सिटी बांधायची आहे म्हणा ना. केवळ पूजा अर्चेसाठी एक धार्मिक स्थळ बांधायचं नाहीये. प्राचीन काळात हिंदू समाजजीवन मंदिरांभोवती केंद्रित होतं. ती प्राचीन मंदिरं अशीच असत. हिंदू समाजात सर्व ध्वनी धर्माच्या मुखावाटे येतात. म्हणून आधुनिक काळात शास्त्रीय तत्वांवर आधारित धर्मविचार मांडायला या सांस्कृतिक केंद्राची रचना करायची आहे. पण हे सगळं अजून कल्पनेतच आहे. त्यावर प्रत्यक्ष काहीही काम सुरू झालेलं नाही. त्यावर सर्वांकडून सूचना मागवतो. राम जन्मभूमी मुक्त करणं हा पहिला टप्पा पूर्ण झाल्यावर हे रचनात्मक काम हाती घेण्यात येईल. तोवर एक अंदाज म्हणून 25 कोटीचं प्रपोजल मांडलंय. या कामासाठी प्रत्यक्ष पैसे गोळा करतोत असेही नाहीये. हे राम जानकी रथ वेगवेगळ्या ठिकाणी यात्रा करतायत. तिथे जमणारा पैसा आम्ही याच कामासाठी राखून ठेवतो इतकंच. एकेका मुलाखतीचा सूर सापडणं नावाचा एक प्रकार असतो. काही वेळा पहिल्या क्षणापासूनच हा सूर सापडतो. काही वेळा तारापार तुटून जातात. या मुलाखतीत या उत्तरापाशी तो सूर सापडल्यासारखं वाटलं. आता समासात मागील पानावरून एकच प्रश्न शिल्लक होता. या 25 करोड की योजना च्या शोधात माझी काय तारांबळ उडाली ते सांगितल्यावर ते मस्त हसले. त्यामुळे बळावून जाऊन हा प्रश्न विचारला. मगाशी राम जन्मभूमीविषयी तुम्ही काही पुरावे दिले. इथे माझ्याकडे बाबरी मस्जिद ॲक्शन कमिटीने प्रसिद्ध केलेली एक पुस्तिका आहे. तीत मुक्तियज्ञ समितीने मांडलेला एक एक पुरावा निवडून खोडून काढलेला आहे. कमिटीचं मत, इसवी सन 1528 मध्ये या जागेवर बाबरी मशीद उभी राहण्यापूर्वी इथे काहीच नव्हतं. जागा मोकळी पडलेली होती. दीक्षितांना अशी काही पुस्तिका असल्याचं माहीत नव्हतं. ते म्हणाले, इंग्लिश गॅझेटियरची नोंद तर निर्विवाद आहे. संस्कृत पुराणांमधले पुरावे नीट मांडले तर तीच राम जन्मभूमी आहे हा निष्कर्ष मांडायला परिस्थितीजन्य पुरावे आहेत. मुघल बादशहांचे तत्कालीन पुरावे त्या निष्कर्षाला आधार देतात. उदाहरणार्थ, औरंगजेबाने राम जन्मभूमीवर हल्ला केल्याचे उल्लेख आहेत. पण आपण ते सगळं सोडून देऊ आणि क्षणभर मान्य करू की बाबरांनी ती मशीद मोकळ्या जागेवर उभी केली असली तरी ते गुलामीचं प्रतीक आहे. कारण बाबर आक्रमक होता ही वस्तुस्थिती बदलू शकत नाही. ते प्रतीक हिंदू समाजाला श्रद्धेय असलेल्या अयोध्येत आहे आणि ती राम जन्मभूमी आहे. ही बहुसंख्याक जनतेची श्रद्धा आहे. तिचा आदर केला जायला हवा. हे कित्येक मुस्लिम विचारवंतांनी मान्य केलंय की आम्हाला त्यांनी तशी जाहीर पत्रही पाठवली आहेत. तेच उलट सांगतात की विवादास्पद जागी केलेला नमाज देवापाशी पोचत नाही आणि जिथं 12 वर्ष नमाज पढण्यात आलेली नाही ती मशीद राहत नाही. तेव्हा मुस्लिमांनी उगाच हे भांडण ताणू नये. आमचंही भांडण मुस्लिमांशी नाही, पण शहाबुद्दीनसारखे काही नेते हे भांडण पेटवतात. आम्ही मुसलमान बांधवांना अपील करणारी पत्रकं काढलीत. शक्य तिथे भेटून हात जोडून विनंती करतो की आमचा मुद्दा समजावून घ्या. मशीद असण्याला आमचा विरोध नाही, पण राम, कृष्ण, शंकर ही कोट्यवधी हिंदू जनतेची श्रद्धास्थानं, त्या तीनही जागांवर मशीद आहे हा अपमान वाटतो. ते भारताच्या मध्ययुगीन गुलामगिरीचं प्रतीक आहे. स्वातंत्र्योत्तर जागोजागचे ब्रिटिश राज्यकर्त्यांचे पुतळे जसे काढून टाकण्यात आले तसंच याही बाबतीत व्हायला हवं. वल्लभभाई पटेलांनी समाजाच्या अस्मितेचं भान ठेवून सोरटी सोमनाथाची पुनर्स्थापना करून घेतली. तेच महत्त्व राम जन्मभूमी, कृष्ण जन्मभूमी
आणि काशी विश्वेश्वराला आहे. इसवी सन 1193 मध्ये म्हणजे शहाबुद्दीन घोरी विरुद्ध पृथ्वीराज चव्हाण यांच्यात झालेली तराईची दुसरी लढाई, पृथ्वीराजाचा पराभव होऊन दिल्ली तुर्कांच्या ताब्यात गेली ते वर्ष. इसवी सन 1193 मध्ये मंदिर तोडण्याची परंपरा सुरू झाली. तिथपासून 1935 मध्ये बिर्ला मंदिर उभं राहीपर्यंत नवं मंदिर उभं करण्याची परंपरा खंडित झाली होती. क्षमस्व, पण ऐतिहासिकदृष्ट्या 2 निस्संदिग्ध चुका. एक, मंदिर तोडायची परंपरा 1193 मध्ये नाही, त्याच्या आधी सुरू झाली. गझनीच्या महम्मदाची 17 आक्रमणं इसवी सन 1000 ते 1025 या काळातली आहेत. आणि 2, 1193 ते 1935 या दरम्यान एकही नवं मंदिर उभं राहिलं नाही हे खरं नाही. राजपूत वास्तुकला, गुजराती आणि बंगाली वास्तुकला याच काळात मंदिरांमध्ये प्रकटली. तिसरी याहून मोठी बाब, मध्ययुगात अयोध्या काय किंवा मथुरा काशी मुक्त करायची लढाई अयोध्येत लढायची नव्हती, खैबरमध्ये लढायला हवी होती. हा रस्ता शिवाजी मार्गाला उमगला होता. त्यांचे वारस म्हणून नानासाहेब पेशवे काशी विश्वेश्वरापासची मशीद हटवू म्हणत होते, तेव्हा पुजाऱ्यांनी रोखलं होतं. तुम्ही आज आहात, उद्या परत मोगल बादशाह चाल करून आला तर आमचं रक्षण कोण करणार? पराभूत मनोवृत्ती हीच 1193 ते 1935 ची परंपरा आहे. पण आज अयोध्येला पुढे करून अयोध्येत जी लढाई खेळली जाते तिचे परिणाम मात्र दूरगामी ठरण्याची शक्यता नाकारता येत नाही. हिंदू व्होट नावाची काही राजकीय प्रक्रिया घडत असली तर आज तिचा गुरुत्व मध्य अयोध्येत आहे. मीनाक्षीपुरम धर्मांतरानंतरचं जनजागरण अभियान आणि एकात्मता यज्ञ म्हणून हिंदू व्होट नावाचा प्रकार गोळा व्हायला प्रारंभ झाला होता. 1983 साली केरळमध्ये स्वामी चिन्मयानंदांचं एक भाषण आम्ही ऐकलं होतं. त्यात त्यांनी म्हटलं होतं, आहे ही परिस्थिती अशीच चालू राहिली तर स्वामीजींना मतांची भीक मागावी लागेल. आम्हाला तेव्हा वाटलं स्वामीजी निवडणूक लढवणार. नंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, विश्व हिंदू परिषद आणि संघ परिवारांनी हिंदू हिताला प्राधान्य दिल त्यालाच मत हे अभियान आरंभलं. तेव्हा हिंदू व्होटची स्ट्रॅटेजी पृष्ठभागावर आली. भारतीय राजकारणाचा तोल शेवटी एक गठ्ठा पडणारा अल्पसंख्याक मत ठरवत असेल तर त्याला छेद द्यायला तेवढंच एक गठ्ठा बहुसंख्याक मत संघटित करायचं, असं त्या स्ट्रॅटेजीचं स्वरूप दिसतं. 1984च्या विजयादशमीच्या भाषणात सरसंघचालक बाळासाहेब देवरसांनी हे आवाहन केलं होतं. निवडणुका जाहीर झाल्या नव्हत्या, पण मुदत जवळ होती. त्यामुळे निवडणुकांच्या दिशेने तंबूची बांधाबांध सुरू झाली होती. त्याच ऑक्टोबरमध्ये राम जन्मभूमी मुक्ती यज्ञाचं सूतोवाच करण्यात आलं होतं. राजकीय हवा बदलतेय याचा अंदाज इंदिराजींच्या 6व्या संवेदनाला आल्यासारखी त्यांची या दिशेला पावलं होती. संघ भाजपवरचे शाब्दिक हल्ले थांबवणं, एकात्मता यात्रेबद्दलचं उघड मऊ धोरण, शंकराचार्य आणि इतर धर्ममार्तंडांच्या भेटी ही त्यांची पावलं बोलकी होती. जून 1983 मधल्या काश्मीरमधल्या निवडणुकीत त्यांनी तर काँग्रेसची हिंदूंचा पक्ष अशी प्रतिमा उभी करून जम्मू भागातल्या सगळ्या जागा जिंकल्या होत्या. राम जन्मभूमी मुक्ती यज्ञ अशा हवेत सुरू झाला. त्याला जो वाढता प्रतिसाद मिळत होता तो पाहता भाष्यकारांनी हे म्हणायला सुरुवात केली होती की येत्या मध्यावधी निवडणुकीत निदान उत्तर प्रदेशात हा एक महत्त्वाचा निवडणूक इश्यू ठरणार आहे. इंदिराजींच्या हत्येने अनेक गणितं उलटीपालटी केली, पण लगेच झालेल्या निवडणुकीत हिंदू व्होट नावाच्या प्रकारानं बऱ्यापैकी गडबड गोंधळ घडवून आणलाय हे उघड झालं. अनेक भाष्यकारांनी प्रचंड खुश होऊन किंवा प्रचंड घाबरून जाऊन इट इज अ मॅसिव्ह हिंदू मॅन्डेट असं म्हटलं होतं. हा सगळा सिद्धांत अजून कच्चा, त्यावर आधारित विश्लेषण अंदाजे आहे, पण जिगसॉ पझलचे वेगवेगळे ठोकळे या पॅटर्नमध्ये निदान जुळतात. म्हणून कदाचित योगायोगही असेल तरी सुद्धा हिंदू जागरणाला एक राजकीय बाजू आहे, अर्थ तर आहेच आहे, एवढं यातून दिसतं. त्या निवडणुकीनंतर जानेवारी 1985 मध्ये मी श्री बाळासाहेब देवरसांची एक मुलाखत घेतली होती. हिंदू व्होट हा सिद्धांत त्यांनी नाकारला होता. ते जास्त करून सिंपथी व्होट होतं असं त्यांचं मत. नंतर दिल्लीत संघाचे सहकार्यवाह श्री रज्जू भैया यांनी मला तेच सांगितलं होतं. ते म्हणाले, ते मतदान केवळ प्रतिक्रियेतून आलं होतं. प्रतिक्रिया म्हणून क्षणिक घडणाऱ्या प्रक्रियेला हिंदू व्होट म्हणता येणार नाही. ते हिंदू जागरण तर निश्चितच नाही,
देश घडवायची विधायक जागृती म्हणजे हिंदू जागरण, आणि ती प्रक्रिया राजकारण बाह्य आहे. नानाजी देशमुखांच्या राजीवजींचे हात बळकट करा नी तर खूपच धूमधाम मचवली होती. नानाजींना त्या संदर्भात विचारल्यावर ते म्हणाले होते, ते आवाहन निवडणुकीच्या संदर्भात नव्हतं. त्यानंतरच्या प्रवासात वेगवेगळ्या भागात भेटलेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांनी, उदाहरणार्थ अलीगडमधले अशोक चव्हाण यांनी सांगितलं होतं की आमच्या मतदारसंघात स्वयंसेवकांनी आम्हाला मदत केली. या सगळ्याच तपशिलाची गोळाबेरीज मांडली तर काही एक अर्थ लागतो, संगती लागते. आता राम जन्मभूमी इश्यू या गुरुत्व मध्याभोवती उभ्या राहणाऱ्या राजकीय शक्तींशी संघ, विश्व हिंदू परिषद यांचा काही अधिकृत संबंध नसेलही, त्यांची आणि प्रत्यक्ष मुक्तियज्ञातल्या कार्यकर्त्यांची अशी प्रामाणिक मांडणी आहे की मुक्तियज्ञ ही शुद्ध धार्मिक चळवळ आहे, पण दोआबामध्ये आकार घेणाऱ्या राजकीय प्रवाहाचे परिणाम लोकसभेवर दिसतात. अंतिमतः भारताचा राजकीय तोल, मूड गंगा यमुनेच्या खोऱ्यात ठरतो. हे ध्यानात घेतलं तर छोट्या टेम्पोवर साखळ्यांमध्ये रामाचं चित्र उभं करून सजवलेल्या राम जानकी रथाची शक्ती उलगडेल. ती माहीत असल्यासारखे दीक्षित सांगत होते, आम्हाला जे करायचंय ते राम जन्मभूमी मुक्ती आंदोलन आम्ही करूच. सरकारने आम्हाला अडवू नये, अडवू शकतही नाही. आमचं आंदोलन धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे, त्यामुळे राजकारणाचा स्पर्श आम्हाला नको आहे. म्हणूनच सरकारशी संघर्ष नको आहे, पण नाईलाजच झाला तर तोही करू. गव्हर्नमेंट को गिरा देंगे. आप मेरी एक बात नोट करो. एक दिवस हा मसला घेऊन देशभरात उभे दोन तट पडतील, हिंदू समर्थक आणि हिंदू विरोधी. आम्हाला पैशाचीही सरकारकडून गरज नाही, तो आम्हाला लोक देतील. हिंदू म्हणून आम्हाला जे काही करायचंय आणि ते जमणार नाही हे भारतात शक्यच नाही. मी विचारलं, या सर्वातून एक कमालीची तंग स्फोटक परिस्थिती प्रश्न समजल्याप्रमाणे मध्येच तोडत त्यांनी सांगितलं, आम्हाला त्याचा अंदाज आहे, म्हणूनच तर सरकारशी, अल्पसंख्याक जनतेशी संघर्ष टाळायचा आमचा प्रयत्न आहे. उत्तर प्रदेशात विविध ठिकाणी राम जानकी रथांवर सरकारनं बंदी आणली आहे. ती उठवायला आम्ही आंदोलन करू शकतो, पण बाराबंकी, अलाहाबाद सारख्या दंगलींचा धोका आम्हालाही कळतो. म्हणून तर 17 जूनला अयोध्येत आम्ही फक्त प्रतिकात्मक सत्याग्रह केला. त्यात 101 जणांनी अटक करवून घेतली. संध्याकाळी सुटकाहून आम्ही घरी सुद्धा आलो. आम्हाला हिंसा, अस्थिरता, अशांतता टाळायची आहे, कारण त्याचा फायदा बाहेरच्या शक्ती घेतात. एकदम त्यांनी थांबून विचारलं, नाव काय म्हटलास तुझं? ते सांगितल्यावर हात हातात घेऊन म्हणाले, अविनाश. की समजावं दीक्षित आता भावूक झालेच होते. या देशाचे तुकडे करायची षडयंत्र जारी आहेत. त्याला बाहेरच्या शक्ती फूस देतात. हे टाळायला हवंय. एक फाळणी आपण पाहिली आहे. त्यावेळी देशात महान नेते होते, तरी ती शोकांतिका टाळता आली नाही. आता तर राजकारणात सगळे पोटार्थी पिग्मी आहेत. कौन रोकेगा इस विभाजन को? माझं उत्तर आहे हिंदू समाज. आता देश तुटणार नाही. हिंदू समाज तुटू देणार नाही. राजनेता असू देत क्षुद्र, जनजागृतीच्या लाटेत ते भिरकावले जातील. हा मला समजणारा हिंदू जागरणाचा अर्थ आहे. या देशात लोकशाही, अगदी सेक्युलर समाजवादी यंत्रणा जगायची असेल तर त्याला हिंदू जागरण एवढं एकच उत्तर आहे. एक हिंदूच आहे की ज्यांनी देश तोडायची मागणी केलेली नाही. देशाच्या ज्या ज्या भागातून हिंदू कमी झाले ते भाग तुटले. तिथला सेक्युलर लोकशाही समाजवादही मेला आणि फुटीरतावादाच्या मागण्या त्याच भागात बळावल्या. शहाबुद्दीन सारखा नेता म्हणतो, तुम्हाला 1.25 कोटी शीख आवरता येत नाहीत तर 8-10 कोटी मुसलमानांचं काय कराल? कोणत्या देशात अशी वाक्य ऐकून घेतली जातील? आम्हाला इलाजच उरला नाही आणि संघर्ष आमच्यावर लादला जाणार असेल तर आत्ता यावेळी त्यापासून आम्ही पळ काढणार नाही. देशद्रोह्यांना चिरडून टाकू. मुलाखत संपवून बाहेर पडलो तर डोक्यात सगळा गदारोळ उठलेला होता. कष्टानेच त्या गदारोळातले एक एक स्वर सुट्टा सुट्टा करून समजावून घ्यायचा प्रयत्न करत होतो. एक स्वर जागरणाचा. या सगळ्या मंत्र जागरणात भगवानजी अचानक प्रकट झाले. कुलूप खोलायचा आदेश ज्या दिवशी देण्यात आला त्या दिवशी न्यायालयाच्या घुमटावर एक माकड दिवसभर बसून होतं आणि न्यायालयात प्रवेश करताना बेलिफाच्या डोक्यावर जिवंत मासा पडला असल्या भाकडकथा जोपासल्या जातात. दुसरा जरा जास्त स्पष्ट स्वर जनजागरणाचा. एक साधा राम जानकी रथ संपूर्ण देशात राजकीय सामाजिक परिवर्तन घडवून आणण्यापर्यंत झेपावेल, त्याचे पडसाद संसदेत उमटतील
हे जरा नव्हे खूपच क्विझोटिक वाटतं. पण मिठाची एक चिमूट उचलल्यानं ब्रिटिश साम्राज्य हादरेल हेही प्रथमदर्शनी तितकंच क्विझोटिक होतं. पण त्या चळवळीमागे गांधीजींची उत्तुंग, चक्रावून टाकणारी प्रतिभा होती. आत्ताच्या या रामजानकी रथामागे अशी काही प्रतिभा आहे का नाही हे कळत नाही. राम जन्मभूमी मुक्ती यज्ञ हे जिचं रूप आहे, ती हिंदू जागरणाची चळवळ धार्मिक, सामाजिक, सांस्कृतिक अंगांनी पुढे सरकते. आणि एका विशाल समाजात जागृती, परिवर्तन घडवून आणण्याचा हेतू बाळगणाऱ्या या अभियानाला कसलंही आर्थिक तत्वज्ञान नाही, आर्थिक कार्यक्रम नाही. ज्या समाजाची सर्वात प्राथमिक समस्या दारिद्र्य आहे, त्या समाजाच्या परिवर्तनाचा विचार आर्थिक कार्यक्रमावाचून सुरू होऊ शकत नाही. संपत्तीच्या उत्पादन, विनियोग आणि वितरणाचा विचार हा समाजरचनेच्या विचारातला अत्यंत मूलभूत विचार आहे. तो वगळून परिवर्तनाचा विचार करता येणं अवघड आहे. मात्र एक व्यूहरचना म्हणून अयोध्या इश्यूची निवड हा एका अचूक ठिकाणी घातलेला परिणामकारक घाव आहे. नुसता त्या जागेचा प्रश्न असेल तर 1937 सालच्या एका पत्रात गांधीजींनी म्हटलंय की कोणत्याही जागी मूळ प्रार्थनास्थळ तोडून दुसरं उभं केलं असेल तर मूळ प्रार्थनास्थळाची पुनर्स्थापना केली जावी. पण आता हा ब्लडी संघर्ष उभा राहतोय त्याचं काय? प्रवास सुरू केल्यानंतर आज समोरासमोर 2 तंबू उभे असलेले दिसत होते. अलीगड आणि अयोध्या. नाही, अलीगड विरुद्ध अयोध्या. एकीकडे शुजात उल्ला खान, वासदी, खान साहेब. टेबलच्या दुसऱ्या टोकाला दीक्षित, महंत नृत्यगोपाल दास, महंत रामचंद्र दास. दिवसेंदिवस टेबलच्या 2 टोकांचा संवाद अवघड होत चाललाय आणि बाबी एका अटळ रक्तपाताकडे निघाल्यात. गांधी हवाय हे थांबवायला, रचनात्मक रस्त्यावर वळवायला एक महात्मा गांधी हवा आहे. पण आज तो तरी पुरेल का? त्यावेळी सुद्धा रक्तामांसाचा सडा घालणारं धर्मांध वेड सिंधू आणि गंगेच्या तीरांना बरबटून गेलं. ते तो थांबवू शकला नाही. जो टाळायला त्याच्या अनुयायांनी फाळणी स्वीकारली, तो रक्तपात तर टळला नाहीच, फाळणीचं शोकनाट्यही सुफळ संपूर्ण झालं. मग आता सावरकर हवाय का? की गांधी आणि सावरकरांचा एक नेमका तोल हवा आहे? म्हणजे एक भारतीय अब्राहम लिंकन हवा आहे. एक भारतीय अब्राहम लिंकन हवा आहे. ज्या इस्लाम शब्दाचा अर्थ शांती असा आहे, त्याच्या अनुयायांनी जगाच्या इतिहासातली बहुतेक सर्वात जास्त पानं अशांतता आणि रक्तपातानं रंगवलीत. ज्याचा मूलभूत सिद्धांत हा आहे की चेतन अचेतन सृष्टीमध्ये एकच चैतन्य भरून राहिलेलं आहे. त्या हिंदू धर्मातून विषमता लादणारी समाजव्यवस्था घडली. शत्रूंनी एका गालात मारली तर दुसरा गाल पुढे करा आणि एक वेळ सुईच्या नेढ्यातून उंट पार जाईल, पण स्वर्गाच्या दारातून श्रीमंत माणूस पार होऊ शकणार नाही. म्हणून ईश्वराच्या दरबारी प्रवेश हवा असेल तर जा तुझी सगळी संपत्ती दान करून ये, असं शिकवणाऱ्या ख्रिश्चॅनिटीतून गुलामांचे अमानुष बाजार मांडणारी आणि शोषण करणारी साम्राज्यवादी अर्थव्यवस्था घडवली. या सर्वांचाच निषेध करत माणसाला सर्व साखळ्यातून मुक्त करायचा जाहीरनामा घेऊन अवतरलेला साम्यवाद मानवाला सर्वात जास्ती साखळ्यांमध्ये ठेवणारी राज्यव्यवस्था निर्माण करण्यात परिणत झाला. माणसाच्या माणूसपणाची आणि धर्म विचारधारांच्या पूर्णत्वाची थट्टा करणारी ही वस्तुस्थिती आहे. प्रत्येकच विचारधारेत, जीवन पद्धतीत कुठे ना कुठे असा आंतरविरोधाचा, विसंगतीचा स्पर्श दिसतोच. एव्हरी थिसिस जनरेट्स इट्स ओन अँटीथिसिस असं हे डायलेक्टिक्स असेल किंवा परस्पर विरुद्धांचं सहअस्तित्व या सिद्धांताचा अणुगर्भापासून समाजव्यवस्थेपर्यंतचा सर्वदूर दिसणारा आविष्कार असेल. ही विसंगती, आंतरविरोध कधीच संपणार नाही का? या प्रश्नाच्या उत्तरार्थ मार्क्स समाजवादी समाजरचनेचा एक युटोपिया मांडतो, तर अरविंद जाणीवेच्या उत्क्रांतीच्या पुढच्या स्तरावर अवतरणाऱ्या महामानवाची कल्पना मांडतात. असा महामानव उद्या निर्माण होईल न होईल, 20व्या शतकाला मात्र असा एक महामानव पाहायला मिळाला होता. तो हवाय, पुन्हा हवाय. माउंटबॅटननी वर्णन केलेल्या त्या 1 मॅन बटालियनचा सार्जंट, भडकलेली नौखाली नुसत्या आत्मिक शक्तीनं शांत करण्याचं सामर्थ्य असलेला मोहन पुन्हा हवाय.
21 जून म्हणजे वर्षातला सर्वात मोठा दिवस. अलीगढहून रात्री 12च्या सुमार मुहूर्तावर लखनौत. अयोध्येत पोचण्याचा मुहूर्तही रात्रीचे 12. असा कामाचाही मोठा दिवस. लखनौ फैजाबाद प्रवास मस्त झाला. प्रवास सुरू झाल्यावर संध्याकाळ रात्र पडत गेली. हवेत चक्क गारवा वाटत होता. एका रसिकाजवळच्या ट्रान्झिस्टरवर वेंगसरकरची सेंच्युरी ऐकता येत होती. फक्त त्यामुळे ब्राझील फ्रान्स मॅच हुकणार याची हळहळ वाटत होती. प्रथमच उत्तर प्रदेश परिवहनची बस स्वच्छ. बसमध्ये गर्दी नाही. बस वेगाने सुसाटत धावत आली. पौर्णिमेची रात्र. उन्हाळ्यातलं आकाश निरभ्र होतं. चंद्रप्रकाश बरसणं याचा अर्थ अशा वेळी कळतो. तेव्हा मनात सोबतीला आसाममधल्या बरॅक व्हॅली एक्सप्रेसचा प्रवास, व्हिडिओ कोचनं केलेला बंगलोर मदुराई प्रवास, कन्याकुमारीला जागलेली पौर्णिमेची रात्र, अशा कितीतरी आठवणी फुलत असतात. इतक्या सुरेख नेपथ्यामध्येच अयोध्येत पोचलो. प्रत्येक नव्या ठिकाणी जाताना एक सहज उत्सुकता असते. ते नवं घर असू दे किंवा गाव. अशा प्रवासात तर प्रत्येक शहर नव्या गुहेसारखं समोर येतं. नवीन पुस्तकं वाचायला उघडताना जशी एक उत्सुक हुरहुर असते, तशीच नवीन गाव वाचायला सुरुवात करतानाही वाटते. विशेषतः रात्री अशा नव्या गावात उतरायचं यात जास्त धमाल येते. असे काही आपण आफ्रिकेच्या जंगलात जात नसतो, पण माणसाच्या मनाला अज्ञाताची, नाविन्याची सहज ओढही असते आणि भीतीही. हे सगळं अयोध्येत पाऊल ठेवताना जास्तच तरलपणे जाणवलं. कारण रामायण वयानं खूप मोठं झाल्यावर आपल्या पूर्वजांच्या गावी गेल्यावर कौटुंबिक धाग्यादोऱ्यांविषयी एकदम भानावर येणाऱ्या, हळव्या होणाऱ्या अनुभवांचं वर्णन करणाऱ्या काही कथा मी वाचल्या आहेत. अयोध्येत उतरल्यावर तसं काहीसं वाटलं. त्यामुळे प्रत्येक बारीक सारीक तपशिलाला अर्थ प्राप्त होतो. रेल्वे स्टेशनसारखं रेल्वे स्टेशन. त्याची संपूर्ण दर्शनी बाजू मंदिरासारख्या आकारात बांधलेली. प्रवेश भिंतीवर रामचरितमानसमधल्या चौपाईया संगमरवरी फरशीत लिहिलेल्या. प्रवेशद्वाराच्या डोक्यावर नेहमी जिथे घड्याळ किंवा गांधीजी असतात, तिथे राम पंचायतन मांडलेलं. तिथून हायवेवर आलं तर एक अखिल भारतीय टपरी किंवा ढाबा संस्कृती ढणढणत रात्र जागवते. रस्त्याच्या दोन्ही कडांना पसरलेले ढाबे, त्यात चुलीवर ठेवलेले मोठे तवे, तव्यांवर रोट्या, ढाब्यांमध्ये एकाच वेळी पिवळे दिवे आणि पेट्रोमॅक्सच्या बत्त्या पेटवून ठेवलेल्या. कुणी एकाने दगा दिला तर दुसऱ्यांनी प्रकाश ओकणं जारी राखावं म्हणून. गुवाहाटी जोरहाट हायवेवर हेच दृश्य. पठाणकोट जम्मू रस्ता तर ढाबा संस्कृतीचं माहेरघरच. बंगलोर बाहेर महामार्गावरही असेच ठेले उभे. अशा दृश्यात आकाशात दिसणारे मंदिरांचे आकार, कळस हीच अयोध्येची खरी ओळख. प्रामाणिक रिक्षावाला ही आणखी एक सुखद धक्का देणारी ओळख. अयोध्येच्या बसस्टँडपासून कुठेही जायचे अधिकृत दर ठरलेले, पण ते दर्शवणारी पाटी रात्री 12ला दिसतही नाही. तर हा रिक्षावाला आपणहून ती पाटी दाखवून म्हणतो, भाईसाहेब नये मेहमान हो, अपरात्री पोचलात, तुमची नीट व्यवस्था लावतो, मग रामजी के नाम से दे देना जो देना है. जबकि तीर्थक्षेत्रातला रिक्षावाला म्हणजे यात्रिकांना लुटायचा नैतिक हक्क देशभरच्या तीर्थक्षेत्रांमध्ये देऊन ठेवलेला आहे. पंडे उपाध्ये हे या हक्काचे सर्वात जागरूक हकदार आणि राखणदार. आपल्या हक्काविषयी जागृत नसलेला हा रिक्षावाला भाईसाहेबला नीट मुक्कामी पोचवायला रिक्षात आणतो. अन ओ हो बहनजी, भाईसाहेब ही हिंदी बोलीची शान आहे. अन ओ हो भाईसाहेब, बहनजी ही संबोधनं ही हिंदी बोलीची शान आहे बुवा. नाहीतर माझ्या रांगड्या बोलीत कितीही मऊपणे ए भाऊ म्हणलं तर पुढे शिव्यांची मालिका सुरू होणार असं वाटतं. सायकल रिक्षा ही खास उत्तर भारतीय संस्था. बिहारी भैयांची या संस्थेत जवळजवळ मोनोपॉली आहे. याच संस्थेची सिस्टर कन्सर्न माणसांनी मानेवर जू ठेवून ओढून नेण्याची रिक्षा कलकत्त्यात सापडते. प्रोलेटेरियटत्वाचं इतकं अस्सल रूप दुसरीकडे कुठं पाहायला मिळणार. तळागाळातल्या समाजाविषयी खूप गहिवरून बिड्या जाळणाऱ्यांना हे रिक्षावाले दाखवायला हवेत. कितीतरी शिकवून जातात. कोणत्याही घडामोडीवरचे अस्सल जनसामान्यांचे दृष्टिकोन हवे असले तर त्याविषयी सायकल रिक्षावाल्यांशी गप्पा माराव्यात. हा जो इश्यू आहे, हा तो इश्यू त्या त्या ठिकाणी किती पेटला आहे याची सुद्धा प्रतिक्रिया ही मोजपट्टी असते. उदाहरणार्थ हा भाईसाहेब सांगतो, गावातली हवा सध्या ठीक आहे, पण पता नाही कब खून खराबा होगा. आणि हा खून खराबा तर
तो प्रत्यक्ष अयोध्येत होणार नाही, 7 किलोमीटरवर फैजाबादमध्ये होईल. डिसेंबरमधल्या आसामच्या निवडणुकीत एक सायकल रिक्षावाला गुवाहाटीतून निवडणुकीला उभा राहिला होता. त्याचं नाव लतीश रामा. निवडून येणार नाही हे माहिती असून उभं राहण्याबद्दल त्याचं म्हणणं, मला इतकंच नजरेला आणून द्यायचंय की इथल्या कुठल्याही प्रश्नांपेक्षा आमचा 2 वेळचा भाकरीचा प्रश्न जास्त गंभीर आहे. त्याला पाठिंबा देणारी रिक्षावाल्यांची 2 मैल लांबीची सिंगल फाईल मिरवणूक मी पाहिली होती. ब्लू स्टार पूर्वी अमृतसरमध्ये एक भैया सायकल ताणता ताणता वाढत्या हिंदू शीख जातीय तणावाविषयी म्हणाला होता, कोई हमें लड़ाने की कोशिश कर रहा है मगर हम नहीं लढेंगे. हाच किस्सा नंतर राष्ट्रपती भवनामधल्या सभेत आम्ही झैलसिंगांच्या कानावर घातला होता, असं सूचित करायला की अजून वेळ टळलेली नाही. ब्लू स्टार नंतर एकदा पंजाबमध्ये वावरताना अशाच एका दुसऱ्या भाईसाहेबला म्हटलं, वो म्हणजे दहशतवादी शीख तुम्हारी रिक्षा छीन लेंगे. तर बंदुकीच्या गोळीसारखं सणसणत उत्तर घुसलं होतं, तो हम उधर जाके उनकी ट्रक छीन लेंगे. वेळ बहुधा टळत चालली हे सुचवणारा बदलत्या मूडचा हा तापमापक राष्ट्रपतींसमोर परत मांडायची संधी मिळाली नव्हती. नंतर इंदिराजींच्या हत्येनंतर दिल्लीत जो महाभयानक शोकपर्यवसायी प्रकार घडला आणि जो मला डोळ्यांनी पाहावा लागला होता, तिथं या तापमापकाचा स्फोट घडला होता. कोणत्याही गावातील अस्थिर परिस्थितीचा पहिला फटका हातावर पोट असलेल्या या रिक्षावाल्यांनाच बसतो. अहमदाबादमधल्या दंगलीचं उद्घाटन 2-4 रिक्षावाल्यांना भोसकून करण्याची पद्धत अलीकडे तिथे रूढ होऊ लागली आहे, हेही मागल्या वर्षी पाहावं लागलं होतं. सगळ्यात चांगल्या धर्मशाळेत नेतो म्हणून यांनी मला राम जन्मभूमीला लागून असलेल्या एका मोठ्या धर्मशाळेत नेलं. दारात खाट टाकून झोपलेल्या व्यवस्थापकांनी जागा नाही असं दरडावलं. मग माझ्या दोस्तानं मिनतवारी केल्यावर मला एकदा नखशिकांत पाहून हळूच सुचवलं, 1 रूम के 100 रुपये होंगे. अपरात्री आलेला हा शहरी बाबू बरा बकरा तावडीत सापडलाय असा भक्तिभाव त्याच्या चेहऱ्यावरून निथळत होता. 100 रुपये घेऊन एक नवी खोली बांधणार आहेस काय, असं मी सभ्यपणे विचारलं आणि गेला सोडत हे हिंदीत सांगता येईल तेवढं सांगून परत सायकल रिक्षात येऊन बसलो. परतताना ओझरतच राम जन्मभूमीचं दर्शन घडलं. रात्रीच्या शांत वेळी सुनसान गल्लीच्या टोकाला ही राम जन्मभूमी उर्फ बाबरी मशीद पोलीस पहाऱ्यात निवांत पहुडलेली होती. चक्रीवादळाचा डोळा शांत असतो म्हणतात. मला जालंधरमधल्या सोढल मंदिराची आठवण झाली. एकाच परिसरात गेली 300 वर्ष एका जागी नांदणारं हे गुरुद्वारा आणि राम मंदिर म्हणजे 2 गाभारे सुद्धा वेगळे नव्हते. 1983 मध्ये अचानक काही निहंगांनी त्याचा ताबा घेतला. निम्म्या भागात गुरु ग्रंथसाहेबची स्थापना केली आणि मग मंदिर विरुद्ध गुरुद्वारा भांडण, जो आज तक कभी देखा न सुना असं सुरू झालं. इथं तर काय, मंदिर मशीद भांडण नेहमीच देखने को भी आणि सुनने को भी मिळता है. असे धार्मिक स्थळांभोवती उभ्या राहणाऱ्या संघर्षाचे ठिपके 5 वर्षात भारतभरात वेगवेगळ्या ठिकाणी उमटलेले पाहायला मिळाले. ते केरळमधलं निलक्कल प्रकरण असो किंवा कन्याकुमारीचा शिला स्मारक विरुद्ध चर्च वाद असो, इम्फाळमधल्या ऐतिहासिक विष्णू मंदिराच्या आवारातच लष्कराने तळ ठेवलेला पाहिला होता, कारण मैतेई दहशतवाद्यांनी ते उडवून द्यायची धमकी दिली होती. सुवर्ण मंदिर हे तर धार्मिक स्थळाभोवती उभ्या राहणाऱ्या संघर्षाचं ज्वलंत कुंड अजून धगधगतंय. चालू आहे. या रेषेत घटना घडत राहिल्या तर पुढचा नंबर मथुरेची कृष्ण जन्मभूमी आणि काशी विश्वेश्वर यांचा आहे. निलक्कल, शिलास्मारक, विष्णू मंदिर, सुवर्ण मंदिर आणि राम जन्मभूमी आणि नंतर मथुरा आणि काशी या ठिपक्यांमधून काही एक ओळखीचा पॅटर्न तयार होतोय का असं मनात खेळवत अखेर हॉटेल साकेतवर जाऊन पडलो. आता झोपताना मला लोहियांचं वाक्य आठवतंय, रामायणाने दक्षिणोत्तर भारत जोडला आहे तर महाभारताने पूर्व पश्चिम भारत.